लहानपणी आजोबा मला एक गोष्ट सांगायचे, एका दगडफोड्याची. त्या दगडफोड्याला देव प्रसन्न होतो आणि देव त्याला विचारतो, "तुला काय मागायचे ते माग." आता साक्षात देव जर समोर उभा राहिला तर काय मागावं त्याला? दगडफोड्या म्हटला, "दगडं फोडून फोडून म्हातारा झालो. रुपया 2 रुपये मला नीट साठवता आले नाही. आयुष्य असंच गेलं. कधी जेवायला मिळतंय, कधी मिळत नाही. कायम उपासमार. हे मला दगडफोड्या बनवण्यापेक्षा तू जर जमीन बनवलं असतं ना, मी अधिक सुखी झालो असतो. एक गुंठाभर जमीन घ्यायची म्हटलं तर लोकांना लाखो रुपये मोजावे लागतात. आणि तू मला दगडफोड्या बनवलं. हे मला तू जमीन बनवशील का?" देवानं तथास्तु म्हटलं आणि दगडफोड्याचं रूपांतर जमिनीमध्ये झालं. सकाळी सूर्य उगवला, छान वाटत होतं सगळं. पण जसा जसा सूर्य डोक्यावर आला, अंगाची लाहीलाही व्हायला लागली. आणि मग मात्र म्हटलं, "देवा, मला तू काय हे जमीन बनवलंय? तू एक काम कर. या जगात सगळ्यात सुखी जर कोण असेल ना, तर तो सूर्य आहे, जो सगळ्या जगाला ताप देतोय. मला सूर्य बनवशील?" देवानं तथास्तु म्हटलं आणि जमिनीचं रूपांतर पुन्हा सूर्यामध्ये झालं. सूर्याला एक छोटासा ढग आडवा आला. ढग आडवा आल्याबरोबर सूर्याची किरणं जमिनीपर्यंत पोहोचेनाशी झाली. आणि मग म्हटला, "देवा, एवढ्या एवढ्याशा ढगानं सूर्याची किरणं जर अडत असतील, तर इथे सगळ्यात ताकदवर जर कोण आहे ना, तर तो ढग आहे. मला जरा ढग बनवता येईल का?" तथास्तु. पुन्हा ढगात रूपांतर झालं. आणि मग ढगापासून पाऊस पडायला लागला. त्या पावसामध्ये घरं कोलमडायला लागली, झाडं पडायला लागली. म्हटलं, या जगात सगळ्यात ताकदवर जर कोण आहे, तर तो ढगच आहे. पण या सगळ्या पावसामध्ये डोंगरावरती एक मोठा दगड होता आणि जो किंचितसाही हालायला तयार नव्हता. म्हटला, "देवा, या पावसामध्ये, या ढगामध्ये त्या दगडाला हलवायची ताकद नाही. या जगात सगळ्यात सामर्थ्यशाली जर कोण असेल ना, तर तो दगड आहे. मला त्या दगडाची स्थिरता, ते सामर्थ्य मला अनुभवायचं आहे. मला जरा दगड बनवशील का?" तथास्तु. आणि रूपांतर पुन्हा दगडात झालं. त्या दगडाची स्थिरता, ते सामर्थ्य काही दिवस तो अनुभवत होता. पण काहीच दिवसांनी गावातला एक म्हातारा दगडफोड्या डोंगरावरती चालत आला. जोरात घणाचे घाव घालत त्यानं दगड फोडायला सुरुवात केली. आणि मग मात्र देवाला म्हटला, "देवा, ज्या जगात सगळ्यात सामर्थ्यशाली जर कोण असेल, सगळ्यात सुखी जर कोण असेल ना, तर तो दगडफोड्या आहे. मला जरा दगडफोड्या बनवता येईल का?" देवानं तथास्तु म्हटलं आणि त्याचं रूपांतर दगडफोड्यात झालं. तुमच्या लक्षात आलं असेल, आपली सुरुवात कुठून आहे? तिथूनच तर होती. पण सुख सुख म्हणता म्हणता आयुष्य आणि विश्व चुटकीशीरशी संपून गेलं. पण सुख कशाला म्हणायचं हे मात्र कळालं नाही. तुकोबाराय म्हणतात, "तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिस हरिनाम राहोमुखी." ज्या धन संपत्ती याच्यामध्ये आपण सुख शोधतो, तिथे तुकोबारायांना सुख सापडत नाही. उलट ते म्हणतात, "न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा." त्यांच्या दृष्टीनं संतांच्या संगतीमध्ये खरं सुख आहे. ज्ञानोबरायांना जेव्हा सुखाची व्याख्या करायची वेळ आली, तेव्हा तर ज्ञानोबराय म्हटले, "किंबहुना सोय जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख." ज्ञानोबराय सांगतात की सुख ही संकल्पनाच मुळात तुमच्या आत्म्याशी संबंधित आहे. दुर्दैवानं आपण ते साधनांमध्ये शोधायला लागलो. साधनांमध्ये जर सुख असतं ना, जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. पण जगातले सगळे श्रीमंत सुखी नाहीत आणि जगातले सगळे गरीब दुःखी नाहीत. मुळात सुख, दुःख, आनंद या संकल्पना तुमच्या अंतरात्म्याची कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणून इकडे तिकडे डोकावण्यापेक्षा थोडंसं स्वतःच्या अंतरात्म्यात डोकावून बघता येईल का? आणि खरं स्वतःच्या आत जर डोकवायचं असेल ना, त्याच्यासाठी थोडासा वेळ काढायला हवा. दुर्दैवानं आपण कमालीचे बिझी आहोत. किती बिझी आहोत? परवा एक जण मला म्हटलं, "मी इतका बिझी आहे, मला श्वास घ्यायला वेळ नाही." म्हटलं, "सोडून दे. श्वास घ्यायला वेळ नाही? खरं तर जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंतच वेळ आहे. एकदा श्वास संपला की वेळ संपते." मग 4 जण येतात, उचलतात आणि मग कबीर सांगतात, "फूक दीनी जैसे होली." जशी होळी पेटवतात तितक्या सहजतेनं आपण अनंतात विलीन होऊन जातो. जोपर्यंत श्वासात श्वास आहे, जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे, इकडे तिकडे डोकावता डोकावता कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहायला नको की आपली सुखाची संकल्पना काय आहे? आपल्या आनंदाच्या नेमक्या जागा कोणत्या आहेत? आपण एका परिघामध्ये जगत असतो. हे जग एक छोटंसं वर्तुळ आहे. या वर्तुळातच आपण आहोत. आपल्याला आपल्या सुखाची व्याख्या, आपल्याला आपल्या आनंदाच्या जागा शोधता यायला हव्यात. आणि खरं तर आपला आनंद ज्या गोष्टींमध्ये आहे किंवा आपला आनंद ज्या माणसांमध्ये आहे किंवा आपलं सुख निसर्गातल्या ज्या ज्या घटकांमध्ये आहे, त्या घटकांना आपल्यात सुख, आनंद वाटेलच असंही काही नसतं बरं. त्यामुळे आपण आपल्या धुंदीत, आपण आपल्या मस्तीत जगावं. जगाला हेवा वाटेल ना वाटेल, जगाला कौतुक वाटेल ना वाटेल, आपल्याला आपल्या आपल्या मस्तीत जगता आलं पाहिजे. मध्यंतरी वाचनात खूप सुंदर ओळी आल्या.
देवानं असंच पर्वताला विचारलं होतं, तुला काय मागायचं आहे ते माग. पर्वत म्हणाला, मला नद्या हव्या आहेत. त्या पर्वतावरती कितीतरी नद्यांचा उगम झाला. नद्यांना विचारलं, तुम्हाला काय हवं आहे? आता आपल्याला अपेक्षित असेल, जर पर्वताला नदी हवी आहे तर नदीलाही पर्वतच हवा असेल. पण सगळ्या नद्यांनी सांगितलं, आम्हाला समुद्र हवा आहे. नद्यांनी सगळं समर्पण समुद्राच्या पाशी जाऊन केलं आणि समुद्राला विचारलं, तुला काय हवं आहे? त्यानं सांगितलं, मला मोती हवा आहे. मोत्याला देह हवा होता, देहाला प्रेम हवं होतं, प्रेमाला त्याग हवा होता, त्यागाला तपस्या हवी होती आणि तपस्येला विचारलं, तुला काय हवं आहे? तर तिनं सांगितलं, मला पुन्हा पर्वत हवा आहे. आयुष्य एक छोटंसं वर्तुळ आहे आणि ते कुठल्या ना कुठल्या वळणावरती येऊन ते पूर्णत्वाला येणार आहे. म्हणून सुरू झालेला हा प्रवास पुन्हा त्या बिंदूपाशी येईपर्यंत जरा आपण आपल्या मस्तीत, आपण आपल्या धुंदीत जगू, आपल्या आपल्या आनंदाच्या जागा शोधू. आपण तुलनेमध्ये जगत राहतो. याच्या तुलनेत मी कुठे आहे, त्याच्या तुलनेत मी कुठे आहे. खरं तर आपण सगळेजण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत आणि आपण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत म्हणूनच तर आपण माणसं आहोत. आपण यंत्र नाही आहोत. अमुक एखाद्या कंपनीतनं बाहेर पडणाऱ्या सगळ्या गाड्या सारख्या दिसतात, मग ते शोधायचे असतील तर नंबर द्यावे लागतात. आपण माणसं आहोत. आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. आपल्यातलं वेगळेपण ओळखावं, छान आपल्या मस्तीत, आपल्या धुंदीत जगावं. तुलनेचा खेळ प्रचंड विचित्र आहे. तुलनेच्या खेळात कधीच कुणी आजवर जिंकलेला नाही. आपल्याला प्रत्येकाला परमेश्वरानं काहीतरी वेगळेपण दिलेलं आहे. ते वेगळेपण शोधू आणि आपल्या आपल्या धुंदीत, आपल्या आपल्या मस्तीत जगू. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. थँक्यू.